जरांगे पाटलांच्या उपोषणाला सुरुवात झाली आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले। खरोखर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आरक्षण देण्यासाठी दिल्लीकडे गेले आहेत की मनोज जरांगे यांनी फॉर्म्युला 2 बाहेर काढल्यामुळे या सरकारला भीती निर्माण झाली आहे? नेमक्या कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला मनोज जरांगे यांनी बाहेर काढलाय आणि सरकारला नेमकी कसली भीती वाटली, या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी विनायक कांगणे, आपण पाहत आहात आधार विश्लेषण। मनोज जरांगे पाटलांना ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर मिळताना दिसत आहे, त्या सरकारकडून किंवा मराठा समाजाकडूनच अनेक अडथळा करण्याचा प्रयत्न येत आहेत। मात्र मनोज जरांगे खरोखर अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन आपली वाटचाल मात्र यशस्वीरित्या चालताना दिसत आहे। याची अनेक उदाहरण जर सांगितलं आपण तर कोकणामधील काही मराठ्यांनी, विशेषतः जे आता भाजपमध्ये राणे कुटुंब आहेत, त्यांच्या काही समर्थकांनी आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण हवंय, कुणबी म्हणून नको। एकंदरीतच काय तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कुठेतरी छेद द्यायचा असा काही सरकारचा छुपा अजेंडा तर नाही ना, असं यामुळे आता चर्चेला उधाण आलंय। आणि इतकंच नाही तर मराठा समाजात सुद्धा मोठ्या प्रमाणात फूट कशी पडण्यात येईल याचा छुपा अजेंडा सरकारकडून राबवला जात आहे की काय। मात्र यावेळेला मनोज जरांगे पाटील मात्र अत्यंत अभ्यासपूर्वक आणि सरकारच्या प्रत्येक छुप्या खेळीला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत हे आपल्या समोर मांडणं अत्यंत आवश्यक वाटत आहे। आपण त्या विषयावर आपण चर्चा करूया। मराठा समाजामध्ये खरं तर अनेक मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आहेत, त्यामुळे जरांगे पाटलांच्या पाठीशी हे कुणबी कितपत उभे राहतील याचं गणित सुद्धा जरांगे पाटलांनी आखलं असेल। आणि त्यातच काही कोकणासारख्या भागातील मराठ्यांनी जर अशी भूमिका घेतली की आम्हाला फक्त मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे, कुणबी नको, तर एकंदरीतच मनोज जरांगे यांची कुठेतरी ताकद भविष्यात कमी होण्याची शक्यता आहे। आणि हाच डावपेच ओळखून मनोज जरांगेने आपला फॉर्म्युला 2 बाहेर काढल्याचं समजतंय। मनोज जरांगे यांनी सरकारला ठाम सुनावलेलं आहे। खरं तर त्यांना मंत्र्यांचा नुकताच आंदोलनाला, या उपोषणाला बसण्यापूर्वी फोन आला होता। त्यावेळेला त्यांनी स्पीकर लावून प्रसार माध्यमांसमोर त्यांना सांगितलं आहे की तुम्ही फक्त 1 आठवडा मागितला होता, मी तर तुम्हाला तब्बल 41 दिवस दिले आहेत, तरी सुद्धा आपण काही केलं नाही। इतकंच काय तर जे आमच्या मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते ते सुद्धा आपण टाळमटाळ करत आहेत। आमच्या सभेच्या वेळेला ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ती फार छोटीशी मागणी आहे, त्याची तुम्ही तात्काळ मोजणी करून त्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी। तर तिसरी मागणी यांनी केली की ज्या मराठा आंदोलकांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरीस लावून घ्या व त्यांना आर्थिक मदत सुद्धा करा। मात्र यावर सरकार अजूनही चालढकल करताना दिसत आहे। याची कान उघडणे ज्यावेळेला मंत्री साहेबांचा फोन मनोज जरांगे पाटलांना आला होता त्यावेळेला त्यांनी आठवण करून दिली की आपण आमची किती काळजी करत आहेत, उलटी आमच्यावर टांगती तलवार तुम्ही ठेवत आहेत, अजूनही गुन्हे मागे घेत नाही। याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर उपोषण चालवणार असेल तर आम्ही अशाच पद्धतीने तुमच्या आंदोलकांना रखडवू, असाच काही स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटलांनी हा फोन मंत्री साहेबांचा आला होता त्याला उत्तर देताना असं ठणकावून प्रसार माध्यमांसमोर सांगितलं आहे। यातला दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटलांना चांगलं माहीत आहे की न्यायालयामध्ये आरक्षण टिकण्याची शक्यता फार कमी आहे। या सरकारचा कार्यकाळ सुद्धा काही महिन्यांसाठी शिल्लक आहे, त्यामुळे टाळाटाळ करून कसं तरी आपलं आंदोलन पुढे ढकलण्याच्या मागे आहेत। आणि वेळ निघून गेली की हात वरती करतील याची संपूर्ण जाणीव यांना, त्यामुळेच आपला फॉर्म्युला 2 मनोज जरांगे पाटलांनी बाहेर काढला। तर नेमका तो फॉर्म्युला म्हणजे काय आहे की ज्यावेळेला उपोषणाला ते बसणार होते त्याच्या अगोदर त्यांनी धनगर समाजाने कार्यक्रम आयोजित केला होता, त्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली आहे। त्या मागचं गणित जर आपण बघितलं तर आपल्या स्पष्ट लक्षात येईल की मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने चाल खेळत आहेत ते सरकारला मोठा प्रत्युत्तरच येणाऱ्या काळात ठरणार आहे।
धनगर समाजाच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्या व्यासपीठावर जाऊन मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं आहे की मराठा समाज व धनगर यामध्ये कोणीही मोठा छोटा नाही, आपण एकच बांधव आहेत. आपण एकमेकांना हाताला मिळून चाललो तर आपल्या दोन्ही समाजाचा नक्कीच फायदा होईल. हे बोलण्यामागे मनोज जरांगे पाटलांचा एक मोठा उद्देश असू शकतो, कारण धनगर समाज या महाराष्ट्रामध्ये तब्बल 1 कोटीच्या आसपास यांची मतदारांची संख्या आहे. इतका मोठा हा समाज असताना सुद्धा त्यांना कुठेही मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही किंवा त्यांचा एकमेव आमदार आहे. इतकं असताना तब्बल महाराष्ट्रामधील 100 विधानसभेमध्ये धनगर समाजाचा चांगला प्रभाव आहे की त्यांच्या निर्णायक मताने येणारा उमेदवार निवडून येतो. इतकं असताना सुद्धा या समाजाला जाणीवपूर्वक डावललं जात आहे. आणि हाच वीक पॉइंट, हाच धनगर समाजामध्ये जो कळीचा मुद्दा होता त्यालाच मनोज जरांगे पाटलांनी उचलला आहे. आणि नेमका उपोषणाला बसण्यापूर्वी जाणीवपूर्वक हे धनगर समाजाच्या कार्यक्रमाला गेलेत व त्यांना सांगितलंय की येणाऱ्या काळात नेमकी काय भूमिका ठरते याचा आता त्यांना सूचक इशारा दिला आहे की आपण सोबत मिळून या सरकारला वेठी सांगू. कारण धनगर समाजाचा जवळपास 8 जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे. सांगली, सातारा असेल, पुणे, कोल्हापूर, बीड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचा प्रभाव आहे. तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या त्यांना फायदे अत्यंत कमी मिळत आहे. त्यांचं प्रतिनिधित्व सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात जवळपास नसल्याच जमा आहे. हाच मुद्दा जरांगे पाटलांच्या लक्षात आला आहे. आणि आपल्यातील जो मराठा समाज फुटत आहेत, आपली ताकद येणाऱ्या काळात कुठेही कमी होऊ नये व जो वर्ग भाजपच्या बाजूने मतदान करतो, वर्षानुवर्षे धनगर समाज हा भाजपच्या बाजूने मतदान करतो, त्याला जर तडा द्यायचा असेल, भाजपला जर धडा शिकवायचा असेल तर धनगर बांधवांना आपल्या सोबत घेतलं तर आपलीही ताकद वाढेल व कुठेतरी सरकारला सुद्धा आपण नामोहरण करू शकतो. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आता मनोज जरांगे पाटलांनी आपल्या हाताशी फॉर्म्युला नंबर 2 मध्ये घ्यायला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटलांना हे अत्यंत चांगलं माहीत आहे की फक्त मराठा समाजाचा जर मुद्दा लावून धरला तर आपल्या दुफळी पडल्याशिवाय राहणार नाही. कारण कुणबी समाज एकीकडे होईल तर फक्त मराठा समाज एकीकडे होईल. आपली ताकद दुभागली जाईल आणि सरकारचा यात भाजप सरकारचाच यात जास्तीत जास्त फायदा होईल. कारण मराठ्यांची मतं ही विभागली जाणार आहेत. त्यामुळे जो धनगर समाज आहे त्याला जर आपण सोबत घेतला तर कुठेतरी भाजपला सुद्धा भीती तयार होईल आणि आपली शक्ती वाढेल. हाच 2 नंबरचा फॉर्म्युला घेऊन आता मनोज जरांगे पाटील या आंदोलनामध्ये, या उपोषणामध्ये उतरले आहेत. नेमके ते कितपत यशस्वी होता आणि सरकारला शरण येण्यास भाग पडता का हे पाहणं आता गरजेचंच. आपल्याला याबद्दल काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांनी जो फॉर्म्युला नंबर 2 वापरलाय त्यात ते यशस्वी होतील का? हे सरकार मनोज जरांगे पाटलांना मराठा आरक्षण देण्यास कितपत खऱ्या अर्थाने प्रयत्न करतात याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. व अजूनही आपण आधार न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढील भागात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.